काकू तुम्ही पाडलत मला आणि पाडायचं होतं तर सावरायचं नाटक कशाला? पाडलत म्हणजे सगळे बघत होते. इथे पाणी कोणी सांडलंय? इथे पाणी कोणी सांडलं? तरी सांगितलं होतं ती फडतूस झाडं इथे लावू नका म्हणून. झाडांचं नाहीये ते पाणी. ते जाऊ दे ना. मी तरी तुम्हाला सांगत होते इथे पाणी सांडलंय, जरा सावकाश आहे. पण तुम्ही माझ्या इशाऱ्याकडे बघितलंच नाही. माणूस एका वेळी एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकतो ना. माझा फोन सुरू होता. एकतर तुम्हीच मला पाडलं आणि आता तरी मीच चुकीचा. सर सर सॉरी सर, हे पाणी माझ्यामुळे सांडलंय, माझीच चूक आहे. सॉरी सर. पण तुम्ही हे घ्या ना. हे काय आहे? सर तुम्हाला हवं होतं ना हे? यांना हवं होतं का हे? हो. मला वाटलं यांना हे आवडत नाही. बी सिरियस. बी सिरियस. कपडे खराब झालेत माझे. मीटिंग आहे माझी. नॉनसेन्स. आकांक्षा, आदित्य म्हणतोय ते काय अगदीच चुकीचं नाही. सानिया माहेरचा चहाची मालकीण झाली आणि आदित्यनेच तिची साथ सोडली तर आपल्याला काही फायदा होणार नाही त्याचा. हो ना, काय करता येईल मला तर काही सुचत नाहीये. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. सानिया ज्या वेगाने जाते ना ते बघता ती नक्कीच काहीतरी चुका करत जाणार. आपण फक्त त्या चुकांचे पुरावे गोळा करत जायचे, जेणेकरून भविष्यात ती जर डोईजड झाली तर ते पुरावे वापरता येतील. म्हणजे राजवर्धनला कानाखाली मारलेली ती मुलगी आणि सानिया भेट. पण मिताली, मला पण टेन्शन आलेलं की तू माझं नाव घेशील की काय. पण नाही, तू आपल्या फ्रेंडशिपची लाज राखलीस. सो यू डिझर्व इट. आता देतेच आहेस तर राहू दे. अगं हे एवढे पैसे कशाला? तुला आयडिया नाहीये मी. तू आता बघच त्या राजवर्धनचं मी काय करते. हो, कसली सॉलिड शक्कल लढवली हो तुम्ही. वा, मस्त एकदम. आई बाबा, काय ग सानिया, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? गुड न्यूज? हो, मला आत्ताच माहेरच्या चहामधून फोन आला होता. काकींनी मला ऑफिसला बोलावलंय. म्हणजे नक्कीच त्यांनी माझ्यासाठी पोस्ट क्रिएट केली असणार. अगो, काय सांगतेस काय तू सानिया? सानिया, अगं तू पटकन ऑफिसला जा, उशीर होईल. जा जा जा, निघ 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 निघ. हो हो, जाते. बाय बाय. बाय बाय बाय. मे आय कम इन सर? तुमचा सूट आणलाय. तुम्ही तुम्ही का आणला? मी नाही आणलाय, रिसेप्शनिस्टनेच आणलाय. मी फक्त घेऊन आले. कारण विषय असा आहे की तुमच्या ओरडण्याला घाबरली आहे ती.
एवढं कशाला चिडायचं सर? कोणी मुद्दाम करतं का? चुकून सांडलं पाणी. चुकून सांडलं असू दे किंवा मुद्दाम केलं असू दे, नुकसान झालंच ना. माझी एक महत्वाची मीटिंग होती, आता लेट होणार नाही मला. आणि विषय असा आहे ना काकू, तुमच्यासारख्या नोकरी करणाऱ्यांना अजिबात आयडिया नसते म्हणून सांगतो. तुम्ही ज्याच्यासाठी काम करता त्या बॉसचा वेळ खूप महत्वाचा असतो, कळलं? आमच्या एकेका मिनिटावर कंपनीचा प्रॉफिट आणि लॉस ठरत असतो. प्रॉफिट आणि लॉस होत राहील सर, पैसा येत जात राहील, पण एकदा माणसं दुरावली ना की ती पुन्हा जोडता नाही येणार. त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुकांना माफ करता यावं माणसाला. सिरियसली काकू, तुम्ही प्रोफेसर का नाही झालात? निदान हे लेक्चर देण्याची हौस तरी पूर्ण होईल तुमची. हा, आता झालं असेल लेक्चर देऊन तर निघा, मला चेंज करायचंय. हॅलो. हाय, आपण आज भेटतोय ना लंचला? एक्स्ट्रीमली सॉरी, पण आज नको भेटूयात, माझा मूड चांगला नाही. का? काय झालं? ते तुमच्या काकूंनाच विचारा, त्या सांगतील तुम्हाला. हॅलो, आता काय केलं हिने? तू अजिबात टेन्शन घेऊ नको, नाही ओरडणार. जा, तू तुझं काम कर. ठीक आहे. हा वैदेही. काय गए, काय आता काय घोळ घातलास ऑफिस मध्ये तू? मी काय घोळ घातला? मग तो राजवर्धन काय तिथे टाइमपास म्हणून चिडलाय का? एक मिनिट वैदेही, तुला कसं ग इथलं सगळं कळतं? अगं ते एका आउटलेट लॉन्चची मीटिंग होती आमची, पण त्याने 11th आवरला कॅन्सल केली आणि म्हणाला काकूंना विचार काय गोळ घातलाय, म्हणून फोन केला. कुठल्या जन्माचं पाप होतं म्हणून हा खडूस बोका बॉस म्हणून पदरात पडलाय देव जाणे. खडूस ते खडूस, वर चोंबडा पण आहे हा. काय बोलतेस? मग काय, आता हे सगळं तुला सांगायची काय गरज होती? आधी तू सांगणार आहेस का काय केलंयस? मी काही केलं नाहीये, मी खाली पाडलं त्याला. काय? अगं म्हणजे पाडलं नाही, तो पडला. म्हणजे तसं मी सावरू शकत होते, म्हणजे मी सावरलंही होतं, पण मग सोडून दिलं. अगं किती कन्फ्यूज करतेस, नीट सांगशील का काय केलंयस ते? एक मिनिट वैदेही, काय झालं? हॅलो सर, भयंकर चिडलेत, त्यांचा हात दुखतोय, त्यांना साधा हात हलवताही येत नाहीये. काऊ, हॅलो. वैदेही ऐक ना, मी तुला सगळं नंतर सांगते. हा, आता ठेवते फोन, बाय. अगं ऐक, काय करू मी या मुलीचं? राजवर्धन आणि माझं जुळेपर्यंत तो दडदाकट राहायला म्हणजे मिळवलं. तुम्ही का आणलं? तुम्हाला आणायला सांगितलं होतं मी. तुम्ही एवढ्या ओरडून मदत मागितलीत ना की मदत करणाराही घाबरतो, म्हणून मग मीच आले. मला सवयच झाली म्हणा तुमच्याकडून ओरडून घ्यायची, पण म्हणून आता ओरडू नका, माझ्यावर घेऊन जाईन नाही आज. हो काकू, इथे मी बॉस आहे, विसरू नका. माझ्या बॉस रत्नमाला मॅडम आहे. द्या गरज नाहीये तुमच्या हेल्पची, आणा इथे.
मध्ये आणू नका. तुम्ही मध्ये मध्ये येऊ नका, मी करतेय ना. साहेब चहा मी चहा घेतो का? काल तर घेतलेला, वाटलं सुरू केला की काय. तुम्ही काल चहा घेतला होता ते कळलंय मला. उगीच मला दाखवायला नाही म्हणू नका. चहा घ्या, जरा डोकं शांत होईल तुमचं. हे काय आहे? हा काय मशीनचा चहा आणलाय? कालचा आणा. कालचा चहा तर कावेरी त्यांनी बनवलेला स्वतःच्या हाताने. मग मी आजपासून पुन्हा चहा सोडला. आता हात हलवू नका. हाताबरोबरच जरा तोंडालाही आराम द्या. नाही म्हणजे जे झालं ते विसरून सगळ्यांशी प्रेमाने बोलावं. त्यावर अशी चिडचिड करत जाऊ नका. जे घडतं ना ते चांगल्यासाठी घडतं, कायम लक्षात ठेवा. म्हणे चांगल्यासाठी घडते. यात काय चांगलं घडलंय? मीटिंग कॅन्सल झाली आहे, हाताला बँडेज लागलंय. चांगल्यासाठी घडते. आता आणखीन काय चांगलं होणार आहे? आत्ताच काकीने ऑफर लेटर दिले. त्यांची सही झाली आहे, फक्त तुमची सही बाकी आहे. ऍक्च्युली त्या स्टाफलाच पाठवणार होत्या, पण मी म्हटलं नाही नको, मी स्वतःच जाऊन घेऊन येते. काकू म्हणाले ते खरं आहे. ते काही घडतं चांगल्यासाठीच घडतं. करताय ना सही? खरं तर या लेटरवर इमिजिएटली साईन करायला मला खूप आवडेल. सी, खूप लागलंय हाताला, खूप दुखतोय. त्यामुळे यावर साईन नाही करता येणार. आणि जोपर्यंत साईन नाही तोपर्यंत तुला ऑफिशियली जॉईनही नाही करता येणार. सॉरी. मग पुढे आलं मग काय, तो पडला. काय? पडला? तू पाडलंस त्याला? मी पाडलं नाही ग, त्याचा तोच पडला. किती वेळा सांगू तुला? कावेरी, तू असं कसं करू शकतेस? आता उलट मीच त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते की खाली पाणी सांडलंय, खाली पाणी सांडलंय, पण तो माझ्याकडे बघेल तेव्हा ना. कावेरी, तुला कळत नाहीये का? तू द मोहिते, माहेरचा चहाचा मालक राजवर्धन मोहिते, आणि तू अशी वागलीस त्याच्याशी? असेल द राजवर्धन मोहिते, मी काय करू? तो जो कोणी असेल ना, तो त्याच्या घरी माझ्यासाठी तो खडूस आहे आणि तो खडूसच राहणार. खडूस बरोबर असंच व्हायला पाहिजे. कधी कधी तर तो माझ्या डोक्यात इतका जातो ना, पण मी पेशंटली हँडल करते त्याला. तुला ना जरा दयामाया नाहीये. अगं त्याला आता लागलंय तर जरा बरं वाग त्याच्याशी. विचार कर, तो आता कसा जेवत असेल, कसे कपडे घालत असेल, फोन कसा घेत असेल. वैदेही, त्याचा हात फ्रॅक्चर नाही झालाय, प्लास्टर नाही केलंय, फक्त लचकलाय म्हणून बँडेज केलंय मी त्याला. आज रेस्ट घेतली ना तर उद्या संध्याकाळपर्यंत बरा होईल. तुला कशाला ग त्याची एवढी काळजी वाटते? मला
मला कुठे काय काळजी वाटते? मी आपलं माणुसकी म्हणून बोलले, बाकी काही नाही. ए मला नाही खेळायचं आहे. हाय. हाय राज, हात कसा आहे आता? नाही, कावेरीने सांगितलं तुमच्या हाताला लागलाय म्हणून चौकशीसाठी फोन केला. हा या काकू पण ना, काही झालं तरी सगळीकडे पब्लिसिटी करत फिरतात. मला त्रास झाला की खूप हॅपी फील होत असेल ना त्यांना? हा, खूप मजा येत असेल सगळीकडे सांगत बसायला. नाही, असं काही नाहीये. ती काळजीपोटीच सांगत होती. रिअली? सी, तुझ्या सायलेन्स मध्येच आन्सर मिळालं मला. आणि काही काळजी वगैरे करत नाहीत त्या. त्यांना उलट मजा येते सॉल्ट अँड स्पाइस लावून सगळीकडे सांगत बसायला. अहो, सोडा ना आता ते. मला सांगा, तुम्हाला फार लागलंय का? खूप दुखतंय? नथिंग मच, पण पेन होत आहे खूप. असं काही पटकन उचलता येत नाही हाताने. ओके, काळजी घ्या. आणि उद्या वाटलं तर डॉक्टरांकडे पण जाऊन या. नाही ठीक आहे, इट्स ओके, होईल 1-2 दिवसात ठीक. तसे काकूने बँडेज बांधलंय, डॉक्टरांकडे जायची गरज नाही वाटत आहे. यू डोंट वरी. अहो, काळजी कशी नको करू? काळजी तर वाटणारच ना. बरं, का? का म्हणजे ऍज अ फ्रेंड म्हणून काळजी वाटणारच ना. ओके, म्हणजे फक्त फ्रेंड म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही ना? तसं काही नाही, असंही नाहीये. म्हणजे आपल्या भेटी तशा झाल्या नाहीयेत ना. आपल्या भेटी जर झाल्या असत्या तर तसं झालं असतं. ओके ठीक आहे, उद्या भेटूयात. काय? नक्की? नक्की. ओके देन, बाय बाय. बाय. सानिया, काय ग इथे काय करतेस तू? ऑफिसला कशी नाही गेलीस अजून? अगं कालच जॉईन झालीस ना. आणि हे काय, काल आल्यानंतर माझ्याशी बोलली पण नाहीस काय? आई ते काल मी मम्माकडे गेले होते आणि रात्री मला यायला खूप जास्त उशीर झाला. असू दे ग, चालतं. अगं पण मग तू आत्ता ऑफिसला जात नाहीयेस का? नाही, कशी जाऊ आई? त्या राजवर्धनने जॉईन करून घेतलंच नाहीये मला. त्या जॉईनिंग लेटरवर साईनच केलं नाहीये त्याने. हाताला लागलंय म्हणे माझ्या. हाताला लागलंय? अगं हो हो, काल तो रात्री उशिरा घरी आला ना, तेव्हा पाहिलं मी त्याच्या हाताला काहीतरी बँडेज होतं खरं. पण काय ग, काय झालंय त्याच्या हाताला? का लागलंय? नाही म्हणजे ऑफिसमध्ये काही झालंय का? काहीही झालेलं नाहीये. ऑफिसमध्ये वाटतं कुठेतरी धड पडला तर त्याचा हात दुखतोय. काही नाही हो आई, नाटक आहेत सगळी नाटकं. माझा जॉईनिंग टाळण्यासाठी चाललेला ड्रामा आहे हा सगळा, बाकी काही नाहीये. अगं ते असेलही सगळं, पण सानिया मला एवढंच म्हणायचंय की हे बघ, तो एक नाही 100 नाटकं करेल, कळलं तुला? ते करू देत त्याला, तो हे सगळं होतच राहणार आहे. पण तू प्रयत्न करायचं सोडू नकोस. त्याला हेच हवंय. तू कंटाळून कंटाळून प्रयत्न करायचे सोडून द्यावेस. मग काय, बरंच आहे ना त्यांना, सुंठे वाचून खोकला गेला. पण सानिया, तू प्रयत्न करत राहा, माघार घेऊ नकोस. ऑफिसला जा, बघूया ना आपण असं किती दिवस टाळतोय तो तुला. एक ना एक दिवस तुझ्या जॉईनिंग लेटरवर त्याला साईन करावीच लागेल.
प्लीज कम. दिवसाला आमचे टार्गेट सेट असतात. आमची 20 माणसं जवळजवळ 30 माणसांचं काम करून तेवढं प्रोडक्शन करतात. आमचा स्टाफ खूपच हार्डवर्किंग आहे. ग्रेट. घ्या ना प्लीज. प्लीज. थँक्यू. व्हेरी गुड. आय मस्ट अप्रिशिएट मिस्टर राजवर्धन, तुम्ही तुमच्या स्टाफचं कौतुक करताय आणि हा इकडे झोपा काढतोय. आज का तुमचा हार्डवर्किंग स्टाफ. आय होप तुमचे बाकीचे एम्प्लॉईज असे नसतील. वॉचमॅन. वॉचमॅन. एनिवेज, बाय. आय विल कॉल यू. उठा. सर तुम्ही गुड मॉर्निंग. काय करताय? फॅनची हवा का झोपा करताय? चांगलं सुरू आहे काम. हे बघून क्लायंट्स नक्कीच इन्व्हेस्ट करतील आपल्या प्रोजेक्ट मध्ये. इतका लेझी स्टाफ बघून नक्कीच इम्प्रेस होतील सगळे. हा पण सर यू आर फायर्ड. पण सर 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 प्लीज सर सर माझं ऐका ना प्लीज. सर सर प्लीज प्लीज सर 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 माझं ऐका ना. मी यांना कामावरून काढून टाकलंय. त्यांचं फायनल लेटर तयार कर आणि आतापर्यंतच्या सॅलरीचा चेक माझ्या केबिन मध्ये साइन साठी पाठवून दे. सर सर ऐका ना माझं सर. सर प्लीज ऐका ना सर. दादा अहो काय झालं? असे डोक्याला हात लावून का बसला होता? मला नोकरीवरून काढलंय. मस्करी करू नका. नाही, मी खरंच सांगतोय मॅडम. म्हणजे नोकरी गेली म्हणजे काय झालंय नक्की? म्हणजे राजवर्धन साहेब क्लायंटला बाहेर घेऊन आले आणि मी झोपलेलो. म्हणजे झोपलो नव्हतो, माझा डोळा लागलेला. मॅडम खरं तर ह्या पगारात माझं नाही भागायचं, म्हणून मी 2 नोकऱ्या करतो. इथून गेल्यावरती रात्री दुसरीकडे काम करतो. मुलीचं शिक्षण आहे, बायको मधून मधून आजारी असते. काल खूपच तिला त्रास होत होता, म्हणून आज मी मी बघता नाही मॅडम, असं कधी नाही होत. मला झोप लागू नये म्हणून मॅडम मी लंच टाइम मध्ये आराम करतो. आज काय झालं काही कळलं नाही आणि नेमका माझा इथं डोळा लागला. आणि राजवर्धन सरांनी मला डुलके घेताना बघितलं, मला नोकरीवरून काढलं. नाही नाही तुम्ही काय हो नाही, मी त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. येस बरं. ठीक आहे करतो कॉल. बाय. काकू काय करताय? बरे आहात ना? मी बरी आहे. तुम्ही बरे आहात ना? हा थोडा दुखतोय अजून हात, पण होईल बरा. मी हाताबद्दल नाही विचारत आहे. मग तुम्ही त्या वॉचमन दादांना डायरेक्ट कामावरून काढून का टाकताय? हे विचारणारा तुम्ही कोण आणि का काढून टाकलं? म्हणजे आपल्या क्लायंटने त्यांना ऑन ड्युटी झोपा काढताना पाहिलंय. आपल्या कंपनीत क्लायंट समोर असे एम्बॅरसमेंट झाल्यावर मी काय करायला हवं होतं? आणि असा स्टाफ बघून कोण आणि का करेल आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट? जिथे माझा आणि माझ्या कंपनीच्या ग्रोथचा प्रश्न येतो ना, तिथे मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. हो पण त्यांना आधी तसं विचारा ना. डायरेक्ट असं कामावरून काढून का टाकताय? त्यांच्याकडेही तसं काहीतरी कारण असेल. आणि डुलकी येणं अगदीच नैसर्गिक आहे. असं हा काही एवढा मोठा गुन्हा नाही ज्याची तुम्ही त्यांना एवढी मोठी शिक्षा द्या. दॅट इज नॉट माय फॉल्ट. मी त्यांना इथे ड्युटी करण्याचा पगार देतो
झोपा काढण्याचं नाही. येस यू आर राईट सर. इट्स नॉट युअर फॉल्ट. फॉल्ट तर त्यांचा आहे ज्यांनी इतके दिवस डोळ्यात तेल घालून प्रामाणिकपणे इथे नोकरी केली. त्यांची एक चूक, जी खरं तर चूकही म्हणता येणार नाही, कारण त्यांच्याकडे त्याचं तसं कारण आहे. आधी ते कारण ऐकून घ्या ना सर. काल त्यांना जागरण झालं होतं. एक्सक्यूज मी, दॅट इज नॉट माय कन्सर्न. त्यांनी बाकीच्या वेळेत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी ड्युटीच्या वेळेत ड्युटीच करायला हवी. क्लायंट समोर झोपा काढत होता. काय इम्प्रेशन राहिलं असेल माहेरच्या चहा विषयी त्या क्लायंटच्या मनात? कधी कधी ना सर, डोक्याने नाही मनाने विचार करावा एखाद्याचा. त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम सुरू आहेत, पैशाची चणचण आहे, म्हणून त्यांना 2 नोकऱ्या कराव्या लागतात. जनरली नाही करत ते असं. मी इथे नोकरीला लागल्यापासून बघते, ते त्यांच्या कामात एकदम चोख आहेत. काल आता जागरण झाल्यामुळे त्यांना डुलकी लागली इतकंच. काकू, तुम्ही ना चुकीच्या माणसासाठी माझ्यासोबत आर्ग्यू करताय. त्यांनी 2 नोकऱ्या कराव्या की 4 नोकऱ्या, हा माझा प्रश्न नाहीये. माझ्यासाठी इतकंच महत्वाचं आहे की माहेरच्या चहाचा एक माणूस गेटवर बसून ऑन ड्युटी झोपा काढतोय. माझा सगळा स्टाफ आत मरमर काम करत असताना एक माणूस गेटवर बसून जर झोपा काढून माझ्या कंपनीचं इम्प्रेशन डाऊन करत असेल ना, तर ही गोष्ट मी अजिबात टॉलरेट नाही करू शकत. सर, पण त्यांची तशी पडती बाजू असेल ना, त्या बाजूचा तुम्ही विचारच करत नाही आहात. अहो, माणूस आहेत ते, मशीन नाही. मशीन सुद्धा एका पॉइंटला बंद पडतात. थकले होते म्हणून आली डुलकी. नाही, अर्थात मी त्यांच्या अशा वागण्याचं समर्थन करत नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माणसाला माणूस म्हणून समजून घ्या. ते मुद्दाम असं करतील असं मला वाटत नाही. मी का समजून घेऊ? एक्सप्लेन. म्हटलं ना, माणूस म्हणून बघा या गोष्टीकडे, बॉस म्हणून नको. मग हा प्रश्नच पडणार नाही तुम्हाला. काकू, मी ना कंपनी रन करतो, चॅरिटेबल ट्रस्ट नाही रन करत. सो व्हॉट? आपल्यातला माणूस मारून टाकायचा असा रूल आहे का? नाही, तुम्हाला आलेला राग मी समजू शकते, पण त्यांना एकदा तशी वॉर्निंग द्या आणि विषय संपवून टाका ना. डायरेक्ट असं कामावरून काढून का टाकताय? त्यामुळे उद्या त्यांचं जे काही नुकसान होईल, त्यांच्या घरच्यांचं जे काही नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार असणार आहे? काकू, कंपनी अशा इमोशनल पिलर्सवर नाही चालत. प्रॅक्टिकल राहावं लागतं. पण कोणाशी वाद घालते? थोडी सुद्धा दया माया नाहीये तुमच्याकडे. माझंच चुकलं. मीच तुमच्या हाताला बँडेज बांधायला नको होतं. खरं तर ती माझी ड्युटीच नव्हती. आणि ऍक्च्युली ना, यू डोंट डिझर्व इट. रिअली काकू? रिअली आय डोंट डिझर्व इट? येस, यू डोंट डिझर्व एनी काइंडनेस ऑर लव्ह फ्रॉम एनीवन. काकू, आय डोंट डिझर्व इट पेक्षा ना, आय डोंट नीड इट. काय झालं काय नक्की त्या दोघांना एवढं चिडायला? मॅडम, आपल्या वॉचमॅन दादांना डुलकी लागली होती आणि नेमके राजवर्धन सर समोर आले. ते खूप रागवले. त्यांनी वॉचमॅन दादांना कामावरून काढून टाकायला सांगितलं. कावेरी मॅमने वॉचमॅन दादांना माफ करा अशी रिक्वेस्ट पण केली. ते त्यांच्यावरही भडकले आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. मॅडम, अहो, सर अजिबात ऐकायला तयार नाहीयेत. त्यांना आजच्या आज नोकरीवरून काढा अशी ऑर्डर दिली आहे त्यांनी मला. आता काय करायचं मॅडम? खरंच मला कळत नाही असं कसं झालं. म्हणजे आज बरीच वर्ष ते काम करतायत ना आपल्याकडे. ड्युटीवरती ते झोपले हे चुकलंच त्यांचं, पण आजवर कधीच त्यांच्याविषयी काही तक्रार आली नाहीये. काय झालंय नक्की? त्यांना बरं नाहीये का? माहित नाही मॅम. मे बी ते आजारी असतील किंवा मग दमले असतील. गरीब माणसाला विश्रांती घेऊनही चालत नाही ग. शरीर कुरबुर करत असतं, त्रास देत असतं, पण जबाबदारीचे एवढे मोठे डोंगर समोर दिसत असतात ना, त्यामुळे काम करणं भागच पडलं असेल त्यांना. असंच झालं असेल काहीच. आता काय करायचं मग? आता काय, आता विश्रांती द्यायची त्यांना. म्हणजे त्यांना कामावरून काढून टाकायचं? अगं नाही, कामावर कशाला काढायचं. तू एक काम कर, तू जाऊन भेट त्यांना आणि त्यांना सांग की रत्नमाला मॅडमना मी सगळं सांगितलंय, तुम्ही काही काळजी करू नका, त्या राजवर्धन सरांशी बोलतील आणि त्यांना 2 दिवसाची सुट्टी घ्यायला सांग.
2 दिवस त्यांना जरा आराम करू दे आणि मग फ्रेश होऊन येऊ दे परत कामावर. गुड, हे बेस्ट आहे मॅडम. मी आत्ता जाऊन वॉचमॅन दादांना सांगते. राज पण ना माणसाकडनं मशीन सारखं काम करण्याची अपेक्षा करतो. हे मला मान्य आहे, हाताखालच्या माणसाने जर काही चुका केल्या तर त्या अशा सोडून नाही देत आहे. इतक्या जुन्या माणसाने असं का केलं असेल याच्या मुळाशी नको का जायला. काकू जरा आत या प्लीज. हॅलो, आज अचानक कशी काय आठवण आली? काय करणार, आपलं समोरासमोर भेटून तर बोलणं होत नाही. मग म्हटलं कामात नसाल तर फोनवर तरी बोलूया. काही माणसांना भेटल्याशिवाय राहत नाही वाटतं. मग काय करणार, काही माणसं प्रॉमिस करतात आणि विसरून जातात. आम्हालाच रिमाइंड करावं लागतं. बाय द वे, आज आपण संध्याकाळी भेटतोय ना? नाही म्हणजे काल आपलं असं बोलणं झालं की उद्या भेटूया म्हणून आपलं विचार नाही. आपला दरवेळी भेटायचा प्लॅन होतो पण तो कॅन्सलच होतो. इट विल नॉट हॅपन दिस टाइम, प्रॉमिस. नक्की? मग मी नवस बोलून ठेवते 1-2 देवांना. सांगते बाबा त्यांना की नेहमीसारखा आमचा प्लॅन स्पॉइल नको करू. सांगितलं ना, यावेळी असं नाही होणार. सी यू. बाय. काकू, आपली एक मीटिंग झाली होती. सो आपल्या आउटलेटसाठी त्यांचं अप्रुव्हल आलंय. त्याचे डिझाईन्स रेडी झाले असतील तर घेऊन या. आणि हो, आईकडून एकदा अप्रूव्ह करून घ्या. काय झालं? कुठे काय? काही नाही. नेहमीसारखे काही सरकॅस्टिक कमेंट्स नाही आले म्हणून विचारलं. मी कशाला करू सार्कॅस्टिक कॉमेंट्स? तुम्ही ज्या पद्धतीने एम्प्लॉईजना वागवता ना ते बघितलंय मी. उगीच मी काहीतरी बोलेन आणि मलाही कामावरून काढून टाका. त्यापेक्षा काही न बोललेलंच बरं ना. जाऊ मी? थांब कावेरी. बरं झालं इथेच भेटलीस. मला तुम्हा दोघांशी बोलायचं. त्या दिवशी मी तुम्हाला निक्षून सांगितलं होतं की स्टाफ समोर तुमचे आवाज चढलेले मला चालणार नाही. तरी सुद्धा आज पुन्हा तुम्ही दोघांनी मोठ्या आवाजात वाद घातलात स्टाफ समोर. काय प्रकार आहे हा? हे बघा, माहेरचा चहा एक कुटुंब आहे, कॉर्पोरेट ऑफिस नाहीये नुसतं. आणि कुटुंबातले वाद असे चव्हाट्यावर आलेले मला चालणार नाही. पुन्हा तुमच्यात जर काही वादावादी झाली ना तर ती तुझ्या केबिन मध्ये झाली पाहिजे राज. तेही हळू आवाजात. नाही तर माझ्या केबिन मध्ये या. मी सोडवते तुमच्यातले वाद. हा कुस्तीचा आखाडा आहे का? ऑफिस आहे, कळलं? नाही, मला कळलंय. वादाला यांनी सुरुवात केली. राज, टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. वाद होतो ना तर तो 2 माणसांमध्ये होतो. दुसऱ्या माणसाने खत पाणी घातल्याशिवाय वाद होत नाही. तर तिला एकटीला दोष देऊ नको. आणि कावेरी, हे माझं म्हणणं तुझ्यासाठी सुद्धा. तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती मी. सॉरी मॅडम. येते मी. राज, मला त्या वॉचमन बद्दल बोलायचंय. वॉचमॅन विषयीचा डिसिजन झालाय माझा. आज एका माणसाला फ्रीडम दिला तर उद्या सगळेच त्याचा डिसएडव्हान्टेज घेतील. आणि डिसिप्लिन नावाची काही गोष्ट असते की नाही आई? आणि रूल्स हे सगळ्यांसाठीच सारखे असतात. मग तो वॉचमन असो नाहीतर मी. आणि रिक्रुटमेंट, डिसमिसल्स हे माझं डिपार्टमेंट.
झालं तर मग हे बघ, नियम शिस्त हे माणसाच्या प्रगतीसाठी असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण असे धडाधड घ्यायचे कुठलेही निर्णय. आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर तो निर्णय घेणं योग्य आहे की नाही ह्याचा विचार नको का करायला? मला असं वाटतं राज, तू जरा शांत डोक्याने परत विचार कर. माझा विचार करून झालाय आणि काही निर्णय ताबडतोब घ्यायचे असतात, जो मी घेतला. हॅलो वैदेही. बरं काऊ ऐक ना, मी आज संध्याकाळी जेवायला घरी नसेन तर माझ्या वाटणीचं जेवण करू नकोस, नाहीतर करशील आणि म्हणशील मी कसं जेवण वाया घालवते वगैरे. ठीक आहे? हो ठीक आहे. काऊ, एनिथिंग रॉंग? म्हणजे आवाज एकदम डाऊन वाटतोय तुझा, काही झालंय का? काही नाही ग, त्या बोक्यामुळे. तर काय केलंस तू? मी काही नाही केलं ग वैदेही. त्यानेच उपद्व्याप करून ठेवलाय. ऑफिस मधल्या एका माणसाला त्याने अचानक नोकरीवरून काढून टाकलं. बरं मग? वैदेही, त्याने एका माणसाला नोकरीवरून अचानक काढून टाकलंय. बरं काय त्यात? हो कळलं ग, तेच काय बोलते सतत. पण त्या माणसाची काही चूक असेल की नाही? त्या माणसाची काही चूक नाहीये. म्हणजे चूक आहे, पण तशी चूक अशी नाहीये ग, त्याला चूक नाही म्हणताय. अगं काऊ काऊ, तू स्वतः खूप कन्फ्युज आहेस आणि मलाही करतेस. नक्की काय आहे? चूक आहे का नाही? वैदेही, मला सांग, कोणी मुद्दाम चुका करतं का? नाही ना. आज आमच्या वॉचमन दादांना त्याने डुलकी लागली म्हणून अचानक नोकरीवरून काढून टाकली. कम ऑन काऊ, सिक्युरिटी गार्ड जर झोपा काढत असेल तर नाही काढणार का कामावरनं? ऑन ड्युटी कोणी झोपतं का असं? अगं हो, मला माहितीये, अगदी मान्य सुद्धा आहे. मग पण ते का झोपले असतील यामागचं कारण नको का जाणून घ्यायला? परिस्थितीमुळे 2-2 नोकऱ्या कराव्या लागतात ग त्यांना, दमछाक होते त्यांची. नाही, आणि मला सांग, तू मैत्रीण कोणाची आहेस? माझी का त्याची? त्याची का बाजू घेतेस तू? अगं काऊ, माझं असं काही म्हणणं नव्हतं. माझं जरा ऐक ना. मी नाही, तू घे कोणाची पण बाजू. आता ठेव फोन, जा तू पार्टीला. अगं काऊ, ऐकून तर घे. बाय. अगं काऊ, शिकाई. थँक्स. सो फायनली आपण भेटलो, नाही तर नुसतं भेटूच चाललो होतो. त्या बच्चू मामाने त्या दिवशी घोळ घातला आणि आपली भेट होता होता राहिली. पण फायनली भेटलो. चीयर्स. Cheers. नो थँक्स. ओके ना? म्हणजे हॅपी आहात ना? ऑफकोर्स. एनी डाऊट? नाही, खरं तर तुम्ही भेटणार या विचारानेच माझा अख्खा दिवस खूप भारी जातो. रिअली? सो तुला काय काय आवडतं? मला फिरायला जायला खूप आवडतं. सेम इयर. मला सुद्धा फिरायला खूप आवडतं, पण या वर्कलोडमुळे कुठे जाताच येत नाही, वेळच मिळत नाही. वेळ मिळत नाही की कंपनी चांगली मिळत नाही? आता ती कंपनी मिळाल्यावरच कळेल ना की मी हिच्यासोबत टाइम स्पेंड करू शकतो की नाही. ग्रेट. आपण एक ट्रिप प्लॅन करू शकतो मग. नाईस आयडिया. ऑफकोर्स करू शकतो.
डेफिनेटली जाऊयात. पण त्याआधी आता आपण भेटलोय, हा मोमेंट तरी एन्जॉय करूया. What's it? येस. Come. आज की रात है कल से वही से अब पे है जी भर के नाच लो ना घर वाले ना मापे हैं क्लब पे अपना राज है डरने की क्या बात है ये तो बस शुरुआत है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. खरं तर ह्या पगारात माझं नाही भागायचं, म्हणून मी 2 नोकऱ्या करतो. मुलीचं शिक्षण आहे, बायको अजून मधून आजारी असते. काल खूपच तिला त्रास होत होता. माझा सगळा स्टाफ आत मरमर काम करत असताना एक माणूस गेटवर बसून जर झोपा काढून माझ्या कंपनीचं इम्प्रेशन डाऊन करत असेल ना, तर ही गोष्ट मी अजिबात टॉलरेट नाही करू शकत. हॅलो बाय. अगं काय झालं, इतक्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? हो तात्या, सगळं ठीक आहे. बाय मग काय झालंय, आठवण आली का? रोजच येते मला तुमची आठवण. आज वैदेहीला घरी यायला उशीर होणार आहे, तिचीच वाट बघत बसले होते. मग म्हटलं तुम्ही जागे असाल तर फोन करून बघू, म्हणून सहजच केला फोन. बाय बरी आहेस ना? एकदम ठणठणीत आहे. कावेरी काय झालंय? हे बघ, बापाशी खोटं बोलतेस का? तुझी खुशाली आहे ना, तुझ्या आवाजावरून कळते आम्हाला. नक्की सांग काय झालंय? तात्या हो, माणसं अशी का वागतात? काय झालंय? म्हणजे माणसाला माणूस म्हणून समजून घ्यायला असे कितीसे कष्ट लागतात ना. पण ही शहरातली माणसं अशी का वागतात तात्या? एखाद्याला समजून घेण्यासाठी प्रयत्नच करत नाही, त्याचं मन ओळखण्याचाही प्रयत्न करत नाही. म्हणजे माणूस चुकतो मान्य आहे, पण कोणी मुद्दाम चुका करत नाही ना हो. म्हणजे एखादी चूक झाल्यानंतर त्यामागचं कारणच समजून घ्यायला बघत नाही. एखाद्या छोट्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा कशाला द्यायची? त्यामागचं कारण समजून घ्यायला हवं ना. बाय नक्की काय झालं सांगशील? तात्या हो, आज आमच्या ऑफिस मधल्या एका माणसाला बॉसने अचानक कामावरून काढून टाकलं. त्याच वाईट वाटतंय. म्हणजे त्यांना 2 मुली आहेत, त्यांचं शिक्षण आहे, बायकोचा आजारपण आहे. याला जगराहाटी म्हणतात बाय. कसं असतं ना, रहाटीला बांधलेली घागर कशी असते, जशी वर ओढता येते तशीच खाली सोडता येते. तसंच आहे. म्हणजे वर खाली येणं, चढ उतार, हा सगळा दुनियेचा दस्तूर आहे बाय. आपण नाही बदलू शकत. आपण एक गोष्ट लक्षात ठेव, दुनिया कितीही उफराटी वागली ना तरी आपण आपला चांगुलपणा कधीही सोडायचा नाही. हा तात्या, वैदेही आली वाटतं. मी तुम्हाला नंतर कॉल करते. हा बाय, गुड नाईट. बर. वैदेही, अगं तू ड्रिंक घेतलंस का?
अगं मी आज नुसतं ड्रिंक नाही घेतलं तर आज मी माझ्या प्रिन्स स्वामी बरोबर नाचले सुद्धा. सावकाश ग. काय धमाल आली सांगू तुला. जरा सावकाश. अगं सावकाश कशी नाचणार. वैदेही अगं चल उठ आत येऊन झोप चल. नको. अगं वैदेही उद्या ऑफिसला जायचंय ना तुला. वाजलेत बघ किती. झोप व्हायला हवी ना पूर्ण. काय करू मी या मुलीचं. कावेरी काय गो. इथे कशी तू सकाळी सकाळी. आज माझा दिवस छान जाणार आहे. सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहिला तर. हो विषय असा आहे इथे देवीचं देऊळ आहे ना एक. मागच्या वेळेला आले होते ना तेव्हाच बघितलं होतं. छान आहे ना खूप देऊळ. खूप छान. म्हटलं दर्शन घ्यावं आणि तुम्हा सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन जा. अरे वा. हा घ्या. आज ऑफिसमध्ये मीटिंग पण आहे ना आपली. खरं सांगू मला देवीने प्रसाद आधीच दिलाय तुझी भेट घडवून. बर आणि आपल्याला मीटिंग आहे ना आता सकाळची. मग तू माझ्या बरोबर चल ऑफिसला. तू काही खातेस का. चहा कॉफी काही. नाही काही नको. मी नाश्ता करून आले. बरं ठीक आहे मी येते हा पटकन पर्स घेऊन. अगं आजच्या मीटिंगला राजवर्धन पण असणार आहे ना. हो. किती वाजले बघू. अगं 9 वाजून गेले. राज हा मुलगा अजून उठलाही नसेल. राज राज लवकरची मीटिंग आहे. उठलास का तू. राज अरे राज उठ लवकर. ग माझा फोन वाजतोय. तू जरा हाक मारतेस बघतेस का त्याला. हा सर उठा. उठा सर. 9 वाजून गेलेत. ऑफिसमध्ये मीटिंग आहे. सर अहो सर उठा. सर उठा ना. ऑफिसमध्ये मीटिंग आहे. 9 वाजून गेलेत. सर 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 उठा. सर उठा सर. 9 वाजून गेलेत. ऑफिसमध्ये मीटिंग आहे. बापरे. यार परत भास व्हायला लागले वाटत. बास नाहीये हा. खरं आहे हे. काकू सॉरी. खरंच सॉरी. सॉरी काय सॉरी. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं. झोपेतनं उठवायला आलेल्या माणसाबरोबर कोणी असं वागतं का. ही कुठची पद्धत आहे.
नाही नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय थॉट माझी बहीण पियू आहे आणि मी. एक मिनिट काकू, हो तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये काय करताय? काकू प्लीज. हो तुम्ही माझ्या आयुष्यात आडव्या येता, रस्त्यात आडव्या येता. आता माझ्या स्वप्नातही आडवं येण्याचा प्लॅन होता की काय? मला हौस नाहीये, कळलं ना? मी रत्नमाला मॅडमना प्रसाद घेऊन आले होते, त्यांनी मला वर पाठवलं तुम्हाला उठवायला. अहो पण उठवण्याची ही कुठली पद्धत? आवाज द्या, टाळ्या वाजवा. या फुलाने कानात गुदगुल्या कसल्या करताय? हे सगळं करून झालं तरी तुम्ही उठत नव्हतात, म्हणून मग मला शेवटी फुल वापरून गुदगुल्या कराव्या लागल्या. झालं? निघा. जातेच आहे मी. निघा मग. हो. युजलेस. हा ठीक आहे, तो ड्राफ्ट तुम्ही पाठवून द्या, मी लिगल डिपार्टमेंटला बघायला सांगते. ठीक आहे, हा ठेवते. काय ग, उठला का राजवर्धन? नाही अजून. हा नाही म्हणजे उठले आहेत, आवरत असतील. अगं किती वाजले, उशीर होईल आपल्याला. आपण एक काम करूया, आपण निघूया. हा आपण मीटिंग सुरू करू, तो येईल नंतर. वाटेत फोन करू त्याला. चल. Shut up यार. हॅलो. हॅलो सर. हा नेहा बोल. व्हॉट हॅपन? सर आज अर्ली मॉर्निंग क्लायंट मीटिंग होती ना, ते आलेत आणि मॅडम पण आलेत. सगळे तुमची वाट बघतायत. काय? ठीक ठीक आहे मी आलो लगेच आलो. बाय. ओके सर. मी प्रपोजल सबमिट केलंय, त्याचबरोबर तुम्हाला मेलही टाकली आणि इनिशियल फिगरही तुम्हाला मी सांगितलेली. बरं, माझ्या लिगल डिपार्टमेंटशी बोलून मी बाकीचे पेपर्स सगळे तयार करून येते. सॉरी, मी थोडं लेट झालो. इट्स ओके. तर मला वाटतं तुमच्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. ठीक आहे, मी मेल चेक करतो आणि कळवतो. अजून काही संदेह नाही ना तुमच्या मनात? ओके, येऊ मी? हो. राज आधी त्यांना
मी सरांना बाहेरपर्यंत सोडून आले. या. तुम्ही माहेरच्या चहाच्या आपल्या आउटलेटची नवीन डिझाईन्स बघितली आहेत ना? वा, चांगलंय. म्हणजे एखाद्या कामगाराने थोडी डुलकी काढली तर त्याला तुम्ही नोकरीवरून काढून टाकू शकता. मग तुमचं काय करायचं? नाही म्हणजे कालच म्हणालात ना तुम्ही, नियम सगळ्यांसाठी सारखे असतात. त्यांना असलेले नियम तुम्हाला लागू होत नाहीत का सर? पण विषय असा आहे ना सर, एखाद्याला नोकरीवरून काढून टाकणं खूप सोपं असतं, पण आपल्याकडूनही जेव्हा तीच चूक होते तेव्हा ती शिक्षा भोगणं खूप कठीण असतं. एक मिनिट, काय म्हणायचंय तुम्हाला? मी माहेरचा चहा सोडून निघून जाऊ? ओनर आहे मी या कंपनीचा, राजवर्धन मोहिते. तुम्ही जावं की नाही जावं हे मी नाही सांगू शकत. मी फक्त एवढंच म्हणतेय की जितक्या सहज आपण एखाद्याला नोकरीवरून काढून टाकू शकतो ना, आपल्याकडूनही जर का तीच चूक झाली तर ती शिक्षा भोगायला आपणही तयार असायला पाहिजे. बट इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही याचा जास्त विचार करू नका, कारण ते करायलाही ना हिंमत लागते. सानिया, दही खाऊन जा. कुठच्याही चांगल्या कामाची सुरुवात दही खाऊन करायची असते. घे. थँक्यू आई. अगं थँक्यू कसलं ग? हे बघ, आज तुझं काम नक्की होणार आहे, काही काळजी करू नकोस. आज ते तुला जॉईनही करून घेतील आणि माहेरच्या चहामध्ये तुझी दिमाखात एंट्री सुद्धा होणार आहे. बरं चला आई, मी निघते. उगाच पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला. हो निघ बाई निघ. अरे आदित्य, ऑफिसला जायला निघालास? हो. अरे मग हिलाही घेऊन जा ना बरोबर. हा, ही कुठे निघाली? अरे आधी मी पण माहेरच्या चहाच्याच ऑफिसला निघाले. ऍक्च्युली मी कालच जॉईन करणार होते, पण राजवर्धनच्या हाताला लागलंय थोडं, तर त्याने काल साईन नाही केलं. तर मग आज जाऊन बघते ना, तो आज करेल कदाचित सही. करेल करेल, आज तो सही करेल आणि तुझं जॉईनिंगही करून घेईल. बरं चला चला, उशीर होतोय. आदित्य जा जा, हिला बरोबर घेऊन जा. मी नाही घेऊन जाणार हिला. का? बघ सानिया, आपले मार्ग वेगळे आहेत. तू ज्या मार्गाने जातीयस तो मार्ग माझा कधीच नव्हता, आणि त्या मार्गाने जाण्यासाठी माझा कधीच सपोर्ट नसेल. सो तू एकटीच जा. हो, पण एक नक्की सांगेन, जर समोर एखादा खड्डा आला आणि त्यात तू पडलीस किंवा तुला अपयश आलं आणि परत यावंसं वाटलं ना, तर मी इथेच उभा असेल तुझ्यासाठी. आधी फॅनची हवा का झोपा करताय? चांगलं सुरू आहे काम, हे बघून क्लायंट्स नक्कीच इन्व्हेस्ट करतील आपल्या प्रोजेक्ट्स मध्ये. पण सर, यू आर फायर्ड. आपल्या क्लायंटने त्यांना ऑन ड्युटी झोपा काढताना पाहिलंय. जिथे माझा आणि माझ्या कंपनीच्या ग्रोथचा प्रश्न येतो ना, तिथे मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही.
त्यांची एक चूक, जी खरं तर चूकही म्हणता येणार नाही, कारण त्यांच्याकडे त्याचं तसं कारण आहे. माझंच चुकलं. मीच तुमच्या हाताला बँडेज बांधायला नको होतं. खरं तर ती माझी ड्युटीच नव्हती. आणि ऍक्च्युली ना, यू डोंट डिझर्व इट. म्हणजे एखाद्या कामगाराने थोडी डुलकी काढली तर त्याला तुम्ही नोकरीवरून काढून टाकू शकता. मग तुमचं काय करायचं? पण विषय असा आहे ना सर, एखाद्याला नोकरीवरून काढून टाकणं खूप सोपं असतं, पण आपल्याकडूनही जेव्हा तीच चूक होते तेव्हा ती शिक्षा भोगणं खूप कठीण असतं. की जितक्या सहज आपण एखाद्याला नोकरीवरून काढून टाकू शकतो ना, आपल्याकडूनही जर का तीच चूक झाली तर ती शिक्षा भोगायला आपणही तयार असायला पाहिजे. तुम्ही जास्त विचार करू नका, कारण तसं करायला तेवढी हिंमत लागते.